तर मी आत्यासोबत गेले होते कोकण फिरायला आणि कोकणातला सगळ्यात आमचा आवडीचा भाग म्हणजे देवबाग. आणि देवबागला गेल्यानंतर आम्ही ह्या दुकानात गेलो म्हणजे कोकणी मेवाच्या. सगळा कोकणी मेवा बघून ना मन खूप खुश झालं होतं. भरपूर काय काय खरेदी केली. आल्यानंतर हे काजू घेतले होते. आता म्हणलं काजूचे मसाले काजू बनवून घेऊया. तर सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा हे काजू सगळे सोलून घेतले. मला ना हे काजू खूप जास्त आवडतं. ह्याची चव ना खूप मला ओरिजिनल काजूंसारखी वाटते. तर हे सगळे काजू बघा वरचे ते फुलफाट असतं ते आम्ही पूर्ण काढून घेतलं. आता माझ्या घरी सगळ्यांना मसाले काजू खायचे होते, तर मी थोडेसे मसाला काजूचे पॅकेट्स पण घेतले होते. म्हटलं आपण घरी पण बनवून बघूया की ते तसे होतात का, कारण घरी बनवल्या शेवटी गोष्टी खूप जास्त चांगल्या लागतात असं मला वाटतं. तर सगळे काजू असे एक 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 तोडून घेतले आणि तिथून आल्यानंतर मी घरी आईला सांगत होते की आंबा पोळी होती, कोकणी चॉकलेट्स होते, चिंचेच्या गोळ्या होत्या, अशा भरपूर सगळा कोकणी मेवा होता. बऱ्यापैकी आम्ही तो घेऊन पण आलो होतो आणि मला रेकमेंड केलं होतं की बाबा काजू तर तू नक्की घेऊनच आहे. तर म्हणून मी काजू घेऊन आले होते. हे सगळे बघा काजू सोलून घेतले, जे काही एक्स्ट्राचं फुलपट आहे तेपर्यंत सगळे पाकडून घेऊयात आणि आता आपण मसाला काजू बनवूयात. त्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा इतकं तेल घातलं. तेलावरती आता हे काजू सगळे परतवून घ्यायचे, म्हणजे काजू आहेत ना थोडेसे एक्स्ट्रा क्रंची बनतात, त्यामुळे खाताना ना मजा खूप जास्त येते. आता बघा हलके छान असे डाग पडले. आता हे सगळे जे काजू ते आपण काढून घ्यायचे. जास्त असे लालसर पण काजू करू नका आणि अगदी पांढरे पण नका ठेवू. आता हे सगळे बघा काजू आपण काढून घेतले. आता ह्याच्यावरती थोडंसं लाल तिखट घालायचं, थोडंसं चाट मसाला मी घातला, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा गरम मसाला घातला. हे सगळं ना छान असं घोळवून घ्यायचं, म्हणजे जो काही मसाला आहे ना तो छान असा काजूंभोवती लागतो.